हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, वासुबारस, आणि आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे। दुपारी 1 वाजताच मी कॉलेजवरून आल्यानंतर जेवण वगैरे करून थोडा वेळ झोपले। राज पण झोपला होता, तो अजून पण झोपलाच आहे, ते उठेलच। आणि आता वाजलेत दुपारचे 4:15। तर आता आज करायचं आहे तिसरा आयटम दिवाळीचा। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं एका दिवशी 2 आयटम केले, शंकरपाळी आणि चिवडा। तर आज करायचे आहे शेव, आणि एका दिवशी एकच आयटम करायचा ठरवला, कारण हे सगळं बाकीचं बघून फराळ पण करायचं म्हटलं की खूप दमायला होतं। त्यामुळे म्हटलं एका दिवशी एकच आयटम करू, कारण दिवाळी पण बरीचशी लांब आहे। तर आज करायची आहे लसूणी शेव। तर आता आत्या लागल्या आहेत करायला, सुरुवात केली आहे। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। आणि मला बाहेर येऊपर्यंत त्यांनी पीठ वगैरे सगळं चाळून घेतलं होतं। तर इथं त्याच्यामध्ये बेसन पीठ चाळून घेतलं आहे, त्याच्यामध्ये ओवा मिक्सरला बारीक केला आहे आणि त्याची पूड चाळून टाकली आहे। शेव करताना आपण त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी टाकतो त्या सगळ्यात चाळून टाकायच्या। पीठ पण चाळून घ्यायचं, त्यानंतर ओवा जो आहे तो पण मिक्सरला बारीक करून चाळून घ्यायचा, कारण शेवची जी सोरे असतो त्याची तार छोटीशी असते आणि मग ते मध्ये गुंतलं तर त्याच्यामधून ते नीट व्यवस्थित शेव पडत नाही। त्यामुळे सगळ्या गोष्टी चाळून त्याच्यामध्ये टाकायच्या। आणि आता या चाळणीमधून लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला एकत्र बारीक केली आहे, आणि ती पण गाळणीतून चाळूनच टाकतोय, पाणी टाकून थोडं थोडं, कारण लसणाची जी साल असते ती पण मध्ये मध्ये सोऱ्यामध्ये अडकते। त्यामुळे मग ती अशी बारीक करून टाकायचं। हे असा इथं वरती चोथा निघलाय त्याचा। आणि आता हे पण सगळं नीट व्यवस्थित कालवून घ्यायचं। आणि आता शेव करताना ती पण 2 प्रकारची करायची, एक तिखट करायची आहे आणि एक बिना तिखट करायची। तर आता हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे, आणि बिना तिखटची शेव करून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्येच परत तिखट टाकायचं आहे। बिना तिखट जे आहे तर ते लेकरांसाठी वगैरे, आणि तिखट मग बाकी सगळ्यांना। तर आता हे पीठ मळताना 2 किलो बेसन पीठ घेतलं आहे, ते चाळून घेतलं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, बारीक ओवा आणि लसूण आणि कोथिंबीरचं पाणी आहे, एवढंच त्याच्यामध्ये टाकलं आहे फक्त, बाकी काही टाकलेलं नाही आहे। आणि शेव करताना आम्ही त्यामध्ये सोडा घालत नाही। त्यामुळं हे एवढं सगळं करून झालं आहे, आणि आता इथं तळायला सुरुवात केली आहे। तर आता तळताना एक मी कृषी प्रदर्शनामधून शेवचा आणि त्याचा एक सोरे आणला होता, इथं जो माझ्या हातामध्ये दिसतोय तो हा कृषी प्रदर्शनामधून घेतला होता मी। आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्लेट्स आहेत, आपली शेव पापडी, त्यानंतर चकली वगैरे भरपूर त्याच्या प्लेट्स आहेत। पण ह्याने पण छान शेव येत होती करता, पण काय प्रॉब्लेम होत होता की त्याची जी पीठ टाकायचं जे होतं तर ते छोटंसं होतं, त्यामुळे त्याने एवढी शेव निघत होती, अशी पूर्ण कढई भरून प्लेट जी त्याच्यामध्ये निघत नव्हती। आपली थोडीशी करायची कधीतरी, त्यामध्ये चांगलं आहे। मग त्यामुळे ती ठेवून दिली, कारण खूप खेळत बसावं लागलं असतं, आणि पीठ पण जास्त आहे 2 किलोचं। त्यामुळं मग काय केलं, आपला हा सोऱ्या घेतला आणि ह्या सोऱ्यानेच शेव करायला सुरुवात केली। त्याने एका वेळेला मोठी प्लेट निघत होती शेवची कढई भरून, त्यामुळे मग ह्यानेच करून घेतलं, आणि फास्ट फास्ट उरकत होतं त्याने। त्यामुळं तर आता ही जी शेव आहे तर ही आधी बिना तिखटची जी शेव आहे तर ती पोरांसाठी इथं करतोय, आणि ह्याने खूप फास्ट उरकत होतं। तुम्ही बघितलं आत्ताच्या आता पूर्ण कढई भरून जी प्लेट आहे तर ती निघते आहे त्याने। त्यामुळे मग यानेच पटपट पटपट आवरून घेतलं। आणि पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, ऑलरेडी हिरा बेसन असतं त्याच्यामुळं ते पिवळसर असतं, पण आणखी थोडीशी हळद टाकल्यानंतर काय होतं ना की त्याला छान पिवळा रंग येतो, कारण आपण तिखट वगैरे टाकतो तर त्याने थोडासा त्याचा कलर चेंज होतो। त्यामुळे थोडीशी त्यामध्ये हळद पण घालायची, म्हणजे शेवला छान पिवळा रंग येतो। काय पाहिजे तुला? शेव कसली असती शेव? असली असती होय। धर त्याच्यात धर, पडलं पडलं खाली, जा खाली। कुठं चालला आता? आता कुठं चालला? हॉलमध्ये। अय 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 इकडे बघ ना, काय घेऊन चालला? शेव।
आणि आता इथं सगळी शेव तयार करून झालेली आहे. इथं एका डब्यामध्ये भरून ठेवली. थंड झाल्यानंतर ही आहे तिखट शेव. शेव इतकी छान झाली, खरंच खूप छान झाली आहे. आणि या छोट्या डब्यामध्ये भरली बिना तिखटची शेव. आणि चला आता सगळं आवरून झाले. तर आता आज आहे वासुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. तर आता देवाची पूजा वगैरे करून घेऊ. आणि आज एक वासुबारसची मूर्ती आणली छान. आता पूजा वगैरे करायला काही घरामध्ये फुलं वगैरे नाही आहेत. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे. संध्याकाळच्या वेळेला फुलं वगैरे तोडू पण नसतात. आपली सिंपल जी आहे तर ती पूजा करून घेऊ. एवढे कशाला आणले ते? हे काय हो? हे हे काय आहे? कोणाचं बरं आहे का? एवढे त्याला एवढे फटाकडे कशाला आणले? अगं बाई बघू. जोरात आपट ना, ते उचलं ना, ते फुटलं नाहीये ते. खाली तू खाली 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 खयू हा खयू यू खायू. ते लसूणी दे ना, त्या लसूणी हा दे पंकजाकडे. इथं ये, इथं इकडे ये, इथं या सगळे या तुम्ही महाराज खाली वाजलं असं खेळतात जोरात. त्याच्या हातात दे ना एक लसूणी. जोरात आपटायचं सोना. वाजलं. पाण्यात नको फेकू राहिले. अरे राज तू वाया घालवतोय. असं जोरात आपटायचं सोना. प्रॅक्टिस झाली आमची. मला कुठं लांब फेक पंकजा, लांब फेक, जवळ नाही राज, लांब फेक.
हा वाजलं वाजलं ते नवीनच आलं यावर्षी. आणि तर चला आता आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. राजला पण मस्त फटाकडे आणलेत उडवायला. राज उडवतोय फटाकडे पंकजा सोबत आणि ज्ञानू सोबत. आणि आज वासोबारस होती, त्याची पण पूजा केली. त्याच्यामध्ये फुलं वगैरे नाही वाहिले कारण सायंकाळची वेळ झाली ती, घरात फुलं पण नव्हते. तर म्हटलं दिवस मावळ त्या वेळेला फुलं तोडू नये म्हणून तशीच पूजा केली. आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पण ज्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. बाय बाय, हॅपी दिवाळी.